श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या चॅनेलवरती तुम्हाला दत्त संप्रदायातील जे काही देव आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगण्याचा, अनुभव सांगण्याचा आणि थोडीशी सेवा सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी करत आहेत. तर या प्रयत्नातून तुमचे कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला तरी तो माझ्यासाठी एक मोठं कार्य म्हणता येईल माझ्या मते. जरी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कधी कधी काय होतं ना, आपण खूप स्वामी सेवा करतो, खूप सेवा करतो तरी आपलं कोणतंच काम पूर्ण होत नाही. आणि कधी कधी कोणाच्या बाबतीत असंही होतं, स्वामी सेवा सुरू केली आणि स्टार्टिंगला खूप अनुभव येतात, पण नंतरून अनुभव येण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. म्हणजे काय होतं ना, ज्या तुमच्या काही चांगल्या इच्छा असतील ना त्या स्वामी पटपट पूर्ण करतात. आणि तुमच्या मनाप्रमाणे कधी जर होत नसेल तर कदाचित त्या इच्छेने तुमचं नुकसान होणार असेल, म्हणून स्वामी तुमच्या त्या इच्छा कंप्लीट करत नाहीत. आणि जसं म्हटलं जातं, अशक्य ही शक्य करतील स्वामी, याची अनुभूती तर तुम्हा लोकांना आलेलीच असेल. आणि काही गोष्टी खूप सेवा करूनही भेटत नसतील तर त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. कदाचित त्यांचं नियोजन वेगळं असतं आणि स्वामींचं नियोजन हे आपल्या नियोजनापेक्षा खूप सुंदर असतं. आणि आपल्याला कधी कधी असं वाटतं की सगळं थांबून गेलं आहे, स्वामीही प्रतिसाद देत नाहीत, स्वामींनी आपल्याला एकटं टाकून दिलं आहे. पण खरं तर हीच वेळ असते स्वतःवर आणि स्वामींवर अभेद विश्वास ठेवण्याची. कारण जेव्हा अंधार सर्वत्र गडद असतो तेव्हा सूर्योदय जवळ आलेला असतो. स्वामी आपली परीक्षा घेतात पण कधीही साथ सोडत नाहीत. ही परीक्षा म्हणजे आपली क्षमता, श्रद्धा आणि चिकाटणी तपासण्याची एक प्रक्रिया असते. आणि जो भक्त या परीक्षेत न घाबरता न डगमगता फक्त स्वामी माझ्यासोबत आहेत हे म्हणून चालत राहतो, त्यांच्यासाठी स्वामी कृपेची दारे सदैव उघडली जातात. आणि तुम्हाला बघतो एक सांगू इच्छिते, श्री स्वामी समर्थ महाराजांची जर आपण मनापासून सेवा केली तर स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत. आणि एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, कधी कधी आपण सेवा करून देखील आपल्या मनासारखे घडत नाही, कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे ते स्वामींना माहीत असते. आणि म्हणून तेच घडते जे तुमच्यासाठी योग्य आहे, त्यात देखील तुमचाच फायदा होत असतो. आणि स्वामी महाराज समजणं एवढं सोपं नाही, आणि ज्यांना समजले ते स्वामी महाराजांना कधी सोडत नाहीत. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खूप स्वामी सेवा करूनही तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर कदाचित ती स्वामींची इच्छा नसेल असं म्हणून ती इच्छा सोडून द्या स्वामींवरती. जर ती इच्छा चांगली असेल, तुम्हाला भविष्यामध्ये त्या इच्छेपासून त्रास होणार नसेल तर स्वामी महाराज योग्य वेळेवर तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. आणि जर त्या इच्छेने तुम्हाला पुढे आयुष्यात त्रास होत असेल तर त्या इच्छेपेक्षाही दुसरं नियोजन स्वामी महाराजांनी करून ठेवलेलं असतं. आणि काय होतं ना, आपण स्वामी सेवा करतो, आसपासचे लोक बोलतात काय सदैव स्वामी स्वामी करतो, काय दिलं स्वामींनी. पण तुम्हाला एक सांगू इच्छिते, जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा स्वामीच सदैव असतात. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं वाक्य खरं करतात. माझ्यासारखे तुम्हालाही स्वामींचे अनुभव आलेले असतील तर कितीही अवघड क्षण येऊ द्या, तुम्ही स्वामींवरचा विश्वास डगमगू नका देऊ. कारण स्वामी आपल्यासाठी काही ना काही करत असतात. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की स्वामी काहीच करत नाही आहे, कुठेच मार्ग दिसत नाही, त्यावेळेस तुम्हाला नक्की एक आशेचा किरण स्वामी तुम्हाला दाखवतील आणि तुमच्या स्वामी चांगल्या इच्छा नक्की कंप्लीट करतील. असो, स्वामीच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि अशक्य ही शक्य खरे करतात हे असे आपले स्वामी आहेत, म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. आणि पडत्या काळात सुद्धा स्वामींवरचा विश्वास डगमगू नका देऊ, ते नक्की तुमच्या मदतीला धावून येतील. पण आतुरतेने त्यांना हाक मारा, ते तुमच्या सदैव अवतीभोवती असतातच.
स्वामींचे तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. आणि द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.